नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 1 जून 2026. मी म्हटलं होतं ना काल 31 मेला राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये गारपीट होईल. तर खूप ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर झालं, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास खूप ठिकाणी गारपीट झाली. लातूर जिल्ह्यात झाली. साताऱ्याकडं म्हणजे नदी नाल्याला पूर आला, इतका पाऊस झाला. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 1 जूनपासून आणखीन 1, 2, 3, 4, 5, 6 तारखेपर्यंत असेच वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत विखुरल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आणि त्याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असणार आहे. म्हणून हा अंदाज देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष येतं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजच्या कंप्लीट 5 दिवस पाऊस येण्यासाठी शिल्लक आहेत. तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7 ते 14च्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. पण या मान्सूनच्या पावसामध्ये काय होणार आहे, ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे, नद्यांना पाणी देखील येणार, पूर देखील येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण या मान्सूनच्या पावसात गारपीट कधी नसते, पण यावर्षी या मान्सूनच्या पावसात मात्र 7 ते 14मध्ये ठिकठिकाणी गारपीट बघायला भेटणार आहे. म्हणजे ह्या मान्सूनच्या पावसामध्ये देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. वादळी वारं देखील वाऱ्याचा वेग देखील बघायला भेटणार आहे. पाऊस देखील तसाच पडणार आहे. नद्याला पाणी येणार आहे, ओढे नाले खळखळून वाहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर सांगायचं झालं तर मग ही गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होईल, तर सर्वप्रथम आपण विदर्भाकडून घेऊ. विदर्भात देखील काय होणार आहे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या भागात देखील काय होणार आहे, 7 ते 14 म्हणजे 10 ते 14च्या दरम्यान तिकडं पाऊस पण पडेल आणि गारपीट देखील होईल, ओढे नाले वाहतील. म्हणून ही अंदाज पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नांदेड ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं देखील काय होणार आहे, 1 जून ते 5 जून तर हे भाग बदलत पाऊस पडणारच आहे. पण त्या व्यतिरिक्त काय होणार आहे, 7 ते 14मध्ये जे पाऊस येईल मान्सूनचा, त्याच्यामध्ये पाऊस पण पडणार आहे, गारपीट पण होणार आहे, नदी नाल्यांना पाणी देखील येणार आहे, ओढ्यांना खळखळून वाहणार आहे. म्हणून ह्या जिल्ह्यात ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात